संत महंतांचे वास्तव्य असलेल्या सोलापूर शहराजवळ समाधान केंद्रामध्ये भव्य ध्यान मंदिर निर्माण करण्यात आले असून त्याचे उद्घाटनानिमित्त दिनांक 9 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान विविध जगद्गुरू संत महात्मा यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम व ध्यान मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। तरी भाविकांनी उपस्थित राहून धर्मकार्यात सहभाग नोंदवावे असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले। यावेळी श्री गुरुदेव सेवा संस्था समाधान चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर शिवरत्न सदाशिवराव शेठ, समाधान आश्रम, तळे हिप्परगा, तुळजापूर रोड, सोलापूर। परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रणीत समाधान परंपरेमध्ये मला लोकांना सांगायला एक आनंद होतोय की या ठिकाणी ध्यान मंदिराचं लोकार्पण पद्मश्री माननीय पोपटरावजी पवार व हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आणि अध्यात्मातील वेगवेगळे महनीय व्यक्ती त्या दिवशी आहेत। दिनांक 16 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता या मेडिटेशन हॉलचं ध्यान मंडपाचं लोकार्पण इथं होतं आहे। मी सर्वांना आवाहन करतो की स्वामीजींचा जो उद्देश आहे तो म्हणजे मनशांतीचा, घराघरामध्ये हॅपीनेस इंडेक्स असला पाहिजे। तुमची कमाई किती आहे हा जितका महत्त्वाचा भाग आहे। तुमच्याकडं प्लॉट्स, फ्लॅट, उत्तम बंगला आहे, गाडी घोडे, यासोबत तुमच्या घरात आनंद आहे का, हॅपीनेस आहे का? तर सर्वात महत्त्वाचं जे बाजारात मिळत नाही, गाड्या मिळू शकतात पण हॅपीनेस मिळत नाही, मनशांती मिळत नाही, आणि तेच नेमकं देण्याचं काम परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर स्वामीजी आणि समाधान परंपरा करते। माझं सोलापूरकरांना आवाहन आहे की आपण म्हणजे अतिशय सर्वोत्कृष्ट अंडरग्राऊंड जिथे डोळे मिटल्यानंतर मनशांती मिळते अशा ध्यान मंडपाला आपण समाधान परंपरेमध्ये भेट नक्की द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा।